पाटील दाखवली यांच्याकडून शुभेच्छा, त्यानंतर योगेश पाटील अकलोली यांच्याकडे देखील शुभेच्छा आहेत. पुढे म्हणतो की शे क्रिकेट रसिक युट्यूबला जॉईन आहेत, घरात बसलेत, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम 2026 तुम्ही अनुभवत आहेत. आणि येताल स्पोर्ट्स पाहू शकाल, उंबरपाड्याचं मैदान आज लखलखून भरलं गेलंय. आणखीन मात्र पाहू शकाल कारण येतो टेलर आहे, पिक्चर तो अभि बाकी आहे. 6 मध्ये 25 जमा, 6 बॉल 25 रन्स विन द मॅच. टीम मराठेवाडा गोलंदाजी माग वरती आहे, त्याच्या हातामध्ये आपल्या गावाचं भविष्य आहे कारण येणारे 6 बॉल त्याच्या महत्वाचे असतील. गोलंदाजी माग वरती आलाय गोलंदाज अजय. निलेश पण पाहत नक्कीच रोहन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्याकडनं इथे धावा बनतील की काय. 6 मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक बॉल वरती इथे मात्र मोठा चूक खेळावा लागेल. पंचाकडे इथे जोरदार अपील पाहायला मिळतीये. ऑप्शन पंच म्हणून खऱ्या अर्थानं पाहू शकेल या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने 2 दिवसामध्ये काम करतायत. 5 बॉल 25 धावांचं लक्ष. कारण षटक आपण जर पाहिलं तर शेवटचं पाहत आहे आणि तिथे पहिला बॉल इथे टॉट आलाय. 10 बॉल मध्ये 18 धावा आपण जर पाहिलं तर निलेशच्या बॅट मधून आल्यात. त्यानंतर वैभवला आपण जर पाहिलं इथे मात्र पाहायला मिळतोय कबरचा फटका, इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. परफेक्ट हिसन बॉल इथे मात्र सेल होते कॅरी. विकेटचं बटन, फर्स्ट विकेट इज डाऊन. मिस्टर निलेशला परतावा लागेल. आज बॅक टू द डगआउट. जेव्हा प्रेशर आणि जेव्हा दबाव चुकीचं काम नेहमीच क्रिकेटमध्ये होत असतं. आपण पाहिलं तर इथे मात्र जो दबाव होता निलेशवरती कारण सिंगल डबलनं काय काम बाकी नव्हतं, फोटे चूक खेळायचे होते. नवीन बॅटर इथे मात्र अक्षय डब्यात आलाय. अजयचा नेक्स्ट बॉल पंचच्या दिशेने वळताना व्हाईट बॉल. पंचाचे 2 हात समांतर, बॉल मात्र अवांतर आणि एक धावेच्याच मदतीनं इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. ते मात्र 31 या संख्येवरती. 4 बॉल 20 बॉल नंतर मात्र इथे वाईट बॉल आले. स्कोरर बघू शकाल अति कृष्ण रोहनजी पाटील. खऱ्या अर्थाने म्हणताना की एक व्यक्तिमत्वाचं आहे की खऱ्या अर्थाने परफेक्ट त्यांचं नजर. आणि त्यानंतर पाहू शकाल ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू भाब्यामध्ये आहे, बॉल खाली फील्ड पाहायला मिळते. मध्ये इथे कव्हर बॅकअप सुंदर आलाय. सिंगल डबल थोडस पाहू शकाल या ठिकाणी मॅच मध्ये होत असताना फोटोस खेळायचे होते. हवा पूर्णपणे सॉफ्ट झाली आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या नाईट स्पर्धेमध्ये एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. विकेट क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर 2. आता आतापर्यंत पाहिलं तर ज्या ठिकाणी रनआउट स्वरूपानं आपण पाहू शकाल की विकेट पाहायला मिळाली. कारण साईक अक्षला त्या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन बॅटर आपण जर पाहिलं तर नव्यानं मैदान शातमध्ये गेलाय रुपेश. शर्त नक्कीच म्हणावी लागेल या मॅच मध्ये राहिली आहे कारण जिथे 6 बॉल आणि 25 धावा हवं तिथे पण थोडंसं समीकरण बदललं गेलं. लेंथ चांगली होती, लाईनअप देखील पाहायला मिळाला, कुठल्याही प्रकारचा मोठा चूक मारू दिला नाहीये. फलंदाच्या विरोधात ती गोलंदाजी पाहायला मिळाली. थोडं म्हणतो ना की ज्या पद्धतीनं आतापर्यंत गोलंदाजी केली आहे टीम आपण पाहिलं तर टीम साकरुलीनं प्रभावित केली सर्वांना. पहिल्या ओव्हर्समध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हर्समध्ये 18, तिसऱ्या ओव्हर्समध्ये आपण जर पाहिलं तर 6. अशा पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. आणि अंतिम ओव्हर्समध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर इथे देखील टॉट अँड विकेट्स ॲज अ इम्पॉर्टंट मस्त माईक गोलंदाजी. आता मागे ना जाऊन सुपर गोलंदाजी. अंतिम बॉल बाकी आहे आणि विजयाकरता 22 जमा. चला टीम या ठिकाणी नक्कीच पडासापाडा आणि टीम थुंडाबडवली रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर होणारी मॅच शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू यावेळी फील्ड करेपर्यंत आता बस नेहमीच मित्रांनो की नाण्याच्या 2 बाजू छापा किंवा गाडा. क्रिकेटच्या 2 बाजू विजय आणि पराजय आणि आयुष्यामध्ये यश आणि अपयश अशा 2 बाजू. आता नाराज होऊन कारण एक मॅच हारली म्हणून क्रिकेट संपणार नाहीये. एका स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालो नाहीत म्हणून क्रिकेट संपणार देखील नाहीये. शेवटपर्यंत संघर्ष करत राहा. चांगला खेळ तुमच्याकडे देखील पाहायला मिळाला. श्री गणेश मराठेवाडा. तर यानंतर दोन्ही टीम रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळणार. एका साईडनं थुंडाबडवली बी आणि या मॅचचा हिरो आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच दिस अवॉर्ड पाहू नक्कीच मिस्टर तुषार. ज्याच्याकडे पाहिलं तर नक्कीच
20 धावांची खेळी आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवरती 20 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आल्या.